का कोण घरात? हाय हाय. मावशे हा बाहेर ये की जरा. हा आले बाहेर आले. सुनबाई कुठे आहे? ती गावाला गेली तिच्या मायारा. बर, कधी यायची मग? ती येईल आता उद्या परवा. बरं, आले की तेवढं सांगा, नातवाला घेऊन ये, डोस पाजायचाय म्हणून. मागच्या वेळेला नव्हतं आणलं, हा हा या वेळेला घेऊन या. घेऊन येईल. हा मावशी थोडं पाणी आणते का? तहान लागली. मावशे हा बरी आहे का? बरे आता बरं वाटतंय वैस. काय झालं? काय ताप थंडी इकडं चालूच असतंय ना. खा पी आता व्यवस्थित. बरं बरं. हा चालेल, येऊ का? हा या माधुरी कुठे चालली? अगं कॉलेजला चालले. बरं चल, मी पण तिकडेच चालले, सोबत जाऊ. चल. अगं ताई, सावकाश सावकाश सावकाश. हाय. अगं ठीक आहे, जमतंय ना हो चालायला? हा. ताई, दम लागला ना? होय ना. थांबवायचं, पाणी देते प्यायला. रामा रामा. बरं वाटतंय ना? ताई, अगं तुला 9वा महिना चालू आहे ना, तरी पण तू आता इकडं कुठं चाललीस? अगं तालुक्याला मीटिंग आहे आणि तो अर्ज पण द्यायचा आहे ना, म्हणून. अर्ज? आणि तो कसला? अगं आपल्या गावाला रस्ता कुठं आहे, म्हणून अर्ज द्यायचा आहे. हा बरोबर आहे, गावचा रस्ता झालाच पाहिजे. अगं मागच्या वर्षी माझा पेपर होता
आणि मला अर्धा तास उशीर झाला. आमचे सर चांगले होते म्हणून त्यांनी मला बसून दिलं, नाही तर माझं मागचं वर्ष ना वायाच गेलं असतं. चांगले तू रस्त्यासाठी अर्ज करते, तुझ्यामुळे आता गावचा रस्ता चांगला होईल. अगं माझ्यामुळं काय, आपल्या कळकराईसाठी तेवढं करायला नको होय. बघ तू, आपल्या गावाला पण रस्ता होईल, तू पण वेळेत जाशील. हा ना, आणि मग कॉलेजात पहिली पण येईन. होय, येशील. चला आता, नाही तर इथंच गप्पा मारत बसून जायला उशीर होईल. हा ना बाई. शांती मावशी, तुझ्या सुनाला किती वाग महिना चालू आहे? 9वा आहे बाई आता. मग गावभर कशी काय फिरते? आराम करायला पाहिजे ना. अगं 100 वेळा सांगितलं तिला, पोटातल्या बाळाची काळजी घे, पण ऐकल तर ना. या आले बाईसाहेब, आल्या गावानाळून. आवाज त्याच लई काम होतं. घरातली कामं कोण तुझा बाप करायचा? बाप कशाला काढताय, मी करते की लगेच. तिने सांजाची येळ झाली तरी बी काय चूल पेटली नाही. कुठून अवदसा सुचली आणि टवळीला सून म्हणून घरात आणली. मिठाचा काही तुटवडा पडलाय का काय, काय जाणू. काय झालं आता? मीठ नाही त्यात, आळणी झाले कालवान. हा काय माणूस काय मुद्दाम करतं का? चुकून राहिला असन. ठीक आहे. तिच्या हाताला काय फोड आलेत होय? तू मीठ देईस तोवर. आता मी दिलं काय आणि तिने दिलं काय? मिठाची काय चव बदलणार आहे का? तुला बरं बायकोचा पुळका. अगं पुळका नाही आई, दिवसभर कामाला जाते ती. 9वा महिना चालू आहे, आता थोडं आपणच समजून घेतलं पाहिजे. आता आम्हाला जणू पोरच नाही झाली. अरे तू जेव्हा पोटात होता तेव्हा दिसरत काम करत होते, आम्ही नाही असं केलं. अगं आहे, तुमचा काळ वेगळा होता, आता आमचा काळ वेगळा आहे. राहू दे पांडुरंगा, भूक नाही मला. आता जेवणावर कशाला राग काढते? माझं चुकलं, मला कसं नाही लक्षात राहिलं मीठ टाकायचं, काय माहित. अगं जेव आता, नको लय विचार करत बसू. हो, राहू दे. अगं असू दे ग, दमून जात असेल तो दिवसभर कामाने. नको, राहू दे. बर, झोप मग आता, चल. ऐका की, हा. मला सांगा ना, आपल्याला काय होईल? आपल्याला मुलगी होईल आणि ती तुझ्यासारखीच असेल. नाही, आपल्याला ना मुलगा झाला पाहिजे, तो तुमच्यासारखा कष्टाळू असेल बघा. पांडुरंगाच्या कृपेनं आपल्याला मुलगा झाला ना, आपण त्याचं नाव विठ्ठल ठेवायचं. होय, आणि मुलगी झाली तर? मुलगी झाली तर लक्ष्मी ठेवायचं. चालतंय. काय झालं? हो, आपल्या बाळानं लात मारली. आपण ठेवलेलं नाव आवडलेलं दिसतंय त्याला, विठ्ठल. होय, विठ्ठल असो नाही तर लक्ष्मी, आपण त्याला शिकून लय मोठा करायचा, म्हणजे गावाचा विकास करण. होय. बर चल, झोपू आता आपण.
काय ग हं? तालुक्याला गेलते ना रस्त्याचं बोलली का आमदार साहेबांना? गेलते ऑफिसात, पण आमदार साहेब बाहेर गेलते, दौऱ्यावर होते वाटतं. पण मी अर्ज दिलाय, लवकर झालं पाहिजे रस्त्याचं काम. हा ना. झोप आता. या 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 उजाडला दिस. सकाळ नाही झाली ती ह्याचं घर गाठायचं त्याचं घर गाठायचं, काम ना धाम. आत्या, असं का बोलताय तुम्ही? अहो काम आहे माझं. आज तरी घरी लवकर ये. पोटात वंशाचा दिवा वाढतोय, त्याची काळजी करायची सोडून लोकांच्या बायांची काळजी करती. घेते मी काळजी. रेश्मा 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 काय झालं? पोटात दुखतंय. आई ये आहे, आहे लवकर ये. काय झालं? हे बघ पोटात दुखतंय तिच्या. रडू नको बाई. इजा, पोरीला लय कळा सुटल्यात. लवकर सुईनबाईला घेऊन ये. होय. लवकर. हा. रडू नको बाळा, रडू नको. नको रडू बाळा, रडू नको बाळा, रडू नको. रडू नको. बायडबाई बायडबाई हिला बघ ना काय होतंय. विजय जा जा तू बाहेर जरा. अरे बाळा कधीपासून दुखते? आत्ता दुखायला आता लागलं. दुखते का? रडू नको. पाय पाय खाली कर. शांताबाई, हिला त्रास होतोय माझ्याशी इलाज नाही होणार, तुम्ही हिला दवाखान्यात हलवा. अगं असं नको म्हणू, कर ना काहीतरी. अगं बाई तसं माझ्या हातात काहीच नसतं, ते डॉक्टर इलाज करतील तिथं माझा इलाज नाही होणार. विजय इजा लवकर ये. हो 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 बाळा हो, हो. तिला दवाखान्यात नेऊ. होय, मी सदाला आणि शिरप्याला घेऊन येतो, जोळी करून नेऊ. लवकर जा. हा. नको रडू बा. रडू नको. आई ते आले दोघ जण बाहेर, आम्ही हिला दवाखान्यात घेऊन जातो. इजा मी बी येते. नाही, तू जरा उजाडल्यावर ये.
खाली ठेवा शिल्पा खाली ठेव. काय होतं रेश्मा? रेश्मा श्वास घेता येत नाही का रेश्मा? रेश्मा पाणी आण. रेश्मा रेश्मा काय झालं? रेश्मा 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 आपलं बाळ. रेश्मा 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 उठ. रेश्मा रेश्मा हे रेश्मा उठ. रेश्मा 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 हाय रेश्माताई किती चांगली होती ना ग. तिच्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे. अगं बाई आता माणसाचा घटकीचा भरोसा नाही. कधी मरण येईल कधी काय होईल ते सांगता येत नाही आपल्याला. अगं पण आज गावचं रस्तं चांगलं असतं ते रेश्माताई सोबत झालंच नसतं. नसतं झालं ना. नाही नाही इथून पुढे हे सगळं कुणासोबत नाही झालं पाहिजे. आणि मी करणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न. हे पुरी ते रस्तं का आपल्या हातात आहे का करायचं? हा पण रेश्माताई करत होती ना मी पण काहीतरी करणार मग आता. ए बाईच्या डोक्या कुठं खूळ बसलंय. चल मी चाले आता तांदूळ घेऊन घरामध्ये. मला नाही टाइम आता. इजा अरे लेकरा खाऊन घे घासभर. काय होऊन बसलं गाय? अरे असं विचार करून काही आपली रेश्मा परत येणार आहे व्हय? विचार नको करू तर काय करू? कोणाचं काय वाईट केलं होतं ग? लय गुणी पोर होती रेश्मा. म्या बी लय त्रास दिला पण कधी उलटा सबूत नाही केला पोरीनं. अरे पण देवाच्या मनात जे असतं तेच घडतं. आपल्या हातात असतंय वय काय? देवाला माझी रेश्माच बरी दिसली. बाळाचा तरी विचार करायचा होता देवाने. देवाला दोष देऊन तरी काय उपयोग? रस्ता तरी आहे का गावाला? रस्ता असता तर येळेत नेता आला असतं दवाखान्यात. आज माझी रेश्मा आणि माझं बाळ वाचलं असतं. बरोबर आहे तुझं.